गर्दी आहे परत पूर्ण सॅटरडे. हाय भारी वाटतं एकदम समोर. कोणतरी आता आमचा गाडीवाला गेलाय आणि ठेवायला जागा नाही. हॅलो हाय गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आम्ही कुठे चाललोय? कुठे चाललो? येस आठवत नाही कुठे चाललंय. ये चलो सगळेजण आहेत. मज्जा येणार आहे. 2 दिवस 2 काय 3 दिवस ना. एक्साइटमेंट आम्ही मस्त निघालो आणि इकडे बॅगा पडायला लागल्यात. महालक्ष्मी मंदिराला बघा. सुंदर असे काय मागे बसल्यात. 3 दिवसासाठी एनर्जी ठेव. एका दिवस चलो चलो. पहिला स्टॉप घेतलेला आहे नाश्त्यासाठी. तुम्ही चला. आम्ही आता नाश्त्यासाठी थांबलो आणि सगळ्यांनी डबे मस्त बनवून आणल्यात आणि आपण दुपारचं जेवण पण आणलंय. सो नंतर मग कुठेतरी थांबून आणि मग जेवण पण करू. चिकन चमचा दे ना. ठीक आहे माई. हे घ्या चमचा. माई मला पण काकूने स्वीट डिश पण आणले. गाजराचा हलवा. मामी द्या हात. बस थँक्यू. प्रसाद प्रतिम नाश्ता झालेला आहे आमचा. आणि लुक ॲट हिम हाऊ इज लुकिंग टुडे. कॉम्बिनेशन हे छान आहे म्हणून. हो 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 मस्त दिसतो. एक छोटासा ब्रेक आम्ही घेतलेला आहे इथेच पेट्रोल पंपवर. आणि बस पप्पा लागल्या सगळ्यांना खाऊ वाटायला. आणि काय मजा आलेली. शुभमचा फुल टाइम क्रिस्का गाना सुनेगी. फुल धमाल. तू रिअली मस्त दिसतोय. फोटो काढायचा आता. क्या खाऊ लाया. थँक्यू. अबा बस जेवणासाठी आता आम्ही थांबलेलो आहोत. आणि स्पॉट आहे असा काहीचा. रेल्वे ट्रॅक आहे इथे. म्हणजे अजून आय गेस यूज नाही करत. आणि इकडे झाडाच्या खाली मस्त होय काहीतरी लावलंय. पण तिकडे ऊसच आहे वाटतं. इकडे ऊस भरपूर आहे. म्हणजे ऊसाच्या गाड्या अशा भरलेल्या आहेत. निसर्गरम्य वातावरणात. चलो सगळ्यांनी मस्त जेवण घेतलेलं आहे. आणि सकाळी भात काकूने बनवला. डाळ जागो अक्का वहिनी. त्याच्यानंतर चिकनची भाजी माई. असं सगळ्यांनी वाटून घेतलेलं. आणि एकदम टायमावर झालं पण. आणि 7 वाजता आम्ही निघालो पण. आता मस्त जेवूया. आणि इथून अगदी मला वाटतं 1.5 तास लागेल. 1.5 तासात आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोहोचू. आता बघू आधी रूमवर जायचं की डायरेक्ट जायचं ते. कारण की रूमवर गेलं तर बराच टाइमपास होईल. कारण की 4चं आपलं तिकीट आहे. सो लेट्स सी. काय दाखवते तुम्हाला? वाघाचे निशाण दाखवतो का? फार माहिती. शूज दाखव ना. शूज. अरे पण मीच काय दिला. घालवलेस माझे नवीन शूज. काय बघतोस? वाव मस्त का?
आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत आणि सेवा भवनच्या इथे आलोय. तर इथे थोडंसं म्हणजे काय बोलतात फ्रेश वगैरे झालो आणि आता इथून बस पकडून आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला चाललोय. 4:30 ला एंट्री आहे तिथे. हाय. अच्छा गॉगल घालून मी दिसत नाही तुला, लगेच गॉगल काढला. चला आपण पहिली ये आम्ही पोहोचतोय थोड्याच वेळात स्टॅच्यू ऑफ युनिटीला. सगळे मागे बसले. एवढी मोठी ट्रॅजेडी झाली तुम्हाला सांगते. लास्ट टाइम आम्ही आलेलो ते एवढं कमर्शियल आणि असं सगळं नव्हतं. आता जरा अतिच झालंय आणि यांनी सगळ्यांनी इथे नव्या आधी यांनी खाऊच्या बॅगा भरून आणलेल्या आणि तिथे सिक्युरिटी आता एकदम टाईट झालं. सो यांच्या सगळ्यांच्या बॅगा काढल्या. त्याच्यानंतर आम्हाला रिटर्न जावं लागलं लॉकरमध्ये जाऊन आणि खाऊ ठेवून आले मी अद्वीची. तुझी आहे? नव्याची पण घेतली. तिची पण घेतली. तुझी आहे ही मग? नाही ना आहे, पकडते मी. हा जा. तसं ह्यांची आम्ही खाऊ ठेवणार म्हणजे पूर्ण बाहेर गेलो आणि बाहेर जाऊन पण परत काय सांगतो की लाईनीतच या सांगते. मला असं राग आला ना त्यांचं. मग काय अरे पण एकदा चेकिंग झाली परत चेकिंग पुन्हा एकदम बघ ना चमकतोय आपण. दादाची दादा फेमस आहे. अच्छा येईल पण ते डुक्कर. सगळेजण आता विविंग गॅलरीत गेलाय. तर म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेलांचा जो स्टॅच्यू आहे तिथे चेस्टपर्यंत जाऊ शकतो आपण लिफ्टने आणि तिकडून मग नदीचा वगैरे व्ह्यू दिसतो. सो ॲक्च्युली आपल्याकडे तिकीट्स थोडे कमी होते म्हणून मी आणि शुभमने ऑलरेडी बघितलं आहे म्हणून आम्ही गेलो नाही. बाकी सगळे आता तिकडेच गेल्यात. त्याला भली मोठी लाईन होती पण फायनली नंबर लागलाय. ते आता वरती जातील, बघून येतील, मग आपण इथून निघूया. मग लेझर शो असेल आणि त्यानंतर मग ग्लो गार्डन. आणि बाय द वे इथे आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला मी आणि शुभम ऑलरेडी येऊन गेलो. सो त्याचा एक सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही जर अजून पाहिला नसेल ना तर मी इथे आय बटनवर टाकते, नक्की जाऊन बघा. खूप सुंदर व्हिडिओ येतो बट तिथे मी सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. सो म्हणून ह्या ब्लॉगमध्ये मी जास्त डिटेलमध्ये न सांगता असं फॅमिलीचंच थोडे मुवमेंट्स कॅप्चर करते. असं वाटतंय आम्ही म्हणजे ऑलरेडी फिरलो त्याच्यामुळे ना असं एकदम निवांत बघतोय. असं फिरायला ना मला फार आवडतं, असं निवांत शांत बसावं. लास्ट टाइम पण आम्ही आलो तेव्हा आम्ही बराच वेळ आतमध्ये पण बसलेलो पण तेव्हा आमच्याकडे खूप वेळ होता. यावेळेस पूर्ण फॅमिली आहे त्याच्यामुळे थोडीशी अशी घाई पण करायला लागते आणि आम्हाला पोचायला पण बऱ्यापैकी वेळ लागला. आज फक्त आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी, लेझर शो आणि हे झाल्यानंतर मे बी ग्लो गार्डनला जाऊ कारण की तेच एक आहे जे ह्याच्यानंतर ऑन असतं म्हणजे ओपन असतं. बाकी सगळे जे स्पॉट्स आहेत ते आम्ही उद्या कव्हर करू आणि परवाचा पण दिवस आपल्याकडे आहे पण परवाला लवकर निघायचं. सो उद्या मोस्टली पहिला तरी पॉईंट असणार आहे झू. सो बघूया कसं जाते. सगळे अजून नाही आल्यात ॲक्च्युली, आम्ही वाट बघतोय. ते लोक सगळ्यांना काढायला लागलेत कारण की लेझर शोचा टाईम झालेला आहे आणि भरपूर नवीन नवीन गोष्टी पण झाल्यात. म्हणजे जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा बरंच काहीसं नव्हतं, त्यांनी आता परत डेव्हलप केलं. ह्या बाजूला ज्या सगळ्या लाईट्स दिसतात ना, इकडे गार्डन्स आहेत, बटरफ्लाय गार्डन वगैरे, तो ह्या लाईट्स सगळ्या एवढ्या नव्हत्या ज्या त्यांनी आत्ता सगळं चालू केलं. सो भरपूर काय बोलतात रोजची डेव्हलपमेंट त्यांची सुरू आहे पण सुंदर आहे आणि छान आहे फॅमिली सोबत यायला. हा बस नाव यू कॅन कंटिन्यू. आणि आज आहे दुसरा दिवस. कोण आहे ही स्नोई? सगळीजण रेडी झालेले आहेत. मस्त पोहे आणि चहा बिस्किट असा आम्ही नाश्ता केला आणि आता आम्ही निघालोय. आता पहिला स्पॉट घेतोय आम्ही झू.
सो आम्ही झूला चाललोय. ह्याच लहान मुलांना मस्त काय सगळं प्राणी पक्षी बघायला मिळतील. खूप सुंदर आहे आणि आज भयानक गर्दी आहे परत पूर्ण. सॅटर्डे हाय सॅटर्डे आहे त्याच्यामुळे आता परत गर्दी सॅटर्डे संडे. आता आम्ही स्नोला आम्हाला कॅब घ्यायची आहे. आम्ही पोहोचलेलो आहोत. आता एक फोटो काढू आणि मग आपण आज जाऊ. येस दिसला स्नो दिसला तुला. भारी वाटत एकदम समोरून. डेंजर. फुल पैसा वसूल. काय बस फास्ट जाते. हा हे सापाच आहे. आता ब्लड कुठे रे चाललो. बर्ड सेंचुरी. हिप्पोपोटेमस. ये उतरो चलो. मग आता बघायला जायचं ना पक्षी. चलो आणि मग परत या गाडीत जायचं. चला ये. घाबरली अय्या. हा बघ आला बघ परत. मॅटर जाऊन कधी तिकडे येतात. हे बघ असे उडतात. त्यांचंच घर आहे मग काय. स्नोला काय नाही. दादा नको दादा. माई नको. माझ्यावरच काय करायचं जरा. बोट पकडला ना तर बोट गुस्से में है वो. गुस्से में. किती सुंदर आहे. कुठे ओ हे बघ इथे. हा बघा खाली दादा. चिकन खायचंय. आपला शेवटचा स्पॉट आहे बर्ड सेंचुरी. हा मेज अगं म्हणजे इथला झू मधला. काय हा जे फुल त्यांनी दाखवलं. आम्ही आलो आता मेज गार्डन भुलभुलैया गार्डन. हा देवा वरती. हाय स्नोडू कुठे आला तू. अरे अरे लाजतो. इथे घेऊन आणि इथे. आता काय नाही ना आहे ना इकडून. मज्जा आहे पण लहान मुलांसाठी बेस्ट आहे. आणि आपल्यासाठी कुठून ग. चॅलेंजिंग फन. आपल्यासाठी चॅलेंजिंग थोडं. थांबा इथून तर काय दिसत नाहीये अजून. हा आहे 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 आहे. आता आपण इथे झाडापर्यंत पोहोचलो. इथे वरतून आपल्याला पूर्ण व्ह्यू दिसेल. ये कुठे होतो आपण. हे बघ ये जिंकलो. ये हम लोग जीत गए. हा आता बरं वाटलं. मस्त जेवण झालं आणि सगळे आईस्क्रीम खातात. हे घे बॉटल. काय बॅग. हा घे. अरे दादा मला घेत उभी राही. इथे आईस्क्रीम खाऊन खाऊन थकली म्हणून बसलेला. मस्त सगळ्यांचं जेवण झालं आणि ह्याच्यामध्ये त्यांनी छास दिलेला आणि बॉटल काचेचा होता चांगला म्हणून आम्ही घेतल्यात. आता घरी घेऊन जाऊयात. नाना मध्ये आलेत. नाना साईड वा. आम्ही काय केलं ते. आम्ही आलोय पोईच्या नीलकंठ धाम इथे. हा व्हिडिओ कॉलवर ठेवायचं. आणि यांनी एंट्री करता करता आपल्या शेंगा घेतल्या का आणि आता आमचा गाडीवाला गेलाय आणि ठेवायला जागा नाही. 1-2 दुकानांना विचारलं ते लोक नाही ठेवत. मग यांनी इथे
झाडाचे ते लपवून ठेवलंय गवतामध्ये. ए गवत नाही, ती वेली येते कसला तरी. आणि आता आम्ही आलोय नीलकंठ धाम. म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून एक 35 किलोमीटर आहे, पण अतिशय सुंदर असा परिसर आहे. हाय काकाला हाय कर. हाय काका हाय. त्याची कळते हाय कच बघतच राहतात ते पण जापर मस्त सगळीकडे दर्शन घेतलं. भरपूर काय काय खूप मोठे आहे आणि आणि आमची खेळणी पण सुरू. ये वाव मस्त. तरी माझा मध्ये स्पेस संपला, नाही तर तुम्हाला इतीची कितीतरी गंमत बघायला मिळालं. हा वाव मस्त. काय घेतलं? खाऊ खेळणी तेवढंच त्यांचं. खूप मोठा परिसर आहे आणि छान सगळं काही बघायला आहे. काय सापडला बरं? हा चला बघू आपल्या शेंगा. पिशव्या पण इथेच होत्या, दादा घेऊन गेले. आणि तिने काय घेतलं? डॉक्टर सेट. हॅलो गुड मॉर्निंग. आणि आज आहे दिवस 3 आणि आम्ही सगळे निघालेलो आहोत. रात्री स्टे केला, मस्त जेवण झालं रात्रीचं. आणि आता इथे एका ठिकाणी थांबलोय. सुंदर असं घर आहे, बंद आहे, जे की इकडे ऊसाची वाडी आहे आणि मम्मी इथे ऊस चोरते. आणि आम्ही नाश्ता करतोय. रात्रीचा भात पण उरलेला, असं विचार केला चला फोडणीचा भात बनवूया. आणि माईने मस्त बोंबील आणल्या तसे फ्राय करून आपले सुके. सो तेच करतोय. नाश्ता बनवून झाला की मस्त जेवायचा आणि मग आपण पुढे निघूयात. ये कसं आहे ग गोड? कालपासून ऊस पाहिजे ऊस पाहिजे, सगळीकडे ऊस दिसत होता. सो पप्पाने एका ठिकाणाहून आणला थोडासा. आता तर डायरेक्ट अरे मज्जा वाटते खायला. पाहिजे का तुला? पाहिजे तुला? वरती आले. कुठे फिरता कुठे तुम्ही सगळी? ही कुठे जाऊन आले? आणि पेरलं लावलं असेल काय ते, काय मेथी? मेथी पेरली. हा मोठ्याच्या मोठ्यांचं एकर मध्ये असंच आहे. आज आपल्याकडे आपल्यासारखं नाही.
चलो झालं वाटतं, सुरुवात झाली. मला माहिती आहे पहिलं. प्लेट पकडायची. येस मयंक घे पटकन प्लेट. चल खोटी टेरेसवरून बिबट्या दिसला. झुटी कुठे गेली पिलेट? उसात लपलेला असतो पण प्रत्येक वेळेस असतोच असं नाही, पण त्याचं ते लपडाचं ठिकाण आहे. ह्याच्यातच घेते. काय अतिशय सुंदर नाश्ता झालेला आहे आणि इथे असा हौद सारखा भरलेला आहे पाण्याचा. मम्मी बिबट्या येल. ओरिजिनल चहा. होय आली कोणतरी. मस्त झोप काढली आणि आता आम्ही एका स्पॉटवर उतरलोय ज्याचं की अजून नाव आम्हाला कळालंय नाही, पण जातोय. मंदिर आहे छान, दगडांवर बनवलंय आय गेस ते. हॅलो ओके. गणपती बाप्पा मोरया. दानपेटी सुंदर मंदिर आहे असं आतमध्ये. तिथे मी शूट नाही केलं कारण की अलाउड नाही, पण छान आहे. त्याने असं क्रिएट केलं आणि असं चढत चढत वरती जायचं आणि रिटर्न खाली. अजून आपण गुजरातमध्येच आहोत. तुम्हाला स्प्राइट पाहिजे का? हे घ्या, हे घ्या स्प्राइट. मस्त झोपा झोपा. सुनोई हाय करते. हाय श्रेय हाय. प्यार ना किया तो क्या किया. हे सगळं रील. आम्ही तर पहिल्यांदा बोलत काकांनी मला पण नव्हतं ते. शुभमने सगळ्यांना शिकवलंय. दिलना दिया कोणालाच माहिती नव्हतं शुभम, आणि अख्खा वेळ बस मध्ये एवढंच चालतं. दिलना दिया. ए बेटा, ए बेटा, ए बेटा. सुनोगे क्रिस्का गाना सुनोगे. हॅलो हाय, आणि होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सुंदर असा व्हिडिओ झालाय. 3 दिवस आम्ही सगळेजण बाहेर गेलेलो आणि खूप धम्माल मस्ती मज्जा झाली. आणि ह्या वर्षातली पण ही पहिली आणि शेवटची ट्रिप होती आमची. स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलो. तिथून आम्ही पोईचे धाम आहे सुंदर, एक नीलकंठ धाम, तिथे गेलो. आणि तिथून रिटर्न येताना एक सुंदर मंदिर आहे, एक गुफा वगैरे असं थोडं क्रिएट केलेलं आहे ते. तिथे पण आम्ही जाऊन आलो. सगळं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आणि अतिशय सुंदर व्हिडिओ झालेला आहे. तुम्हाला जसं आवडतो की मोठा व्हिडिओ टाक ना ग, बघायला मज्जा येते, सो हा भला मोठा व्हिडिओ आहे. मला वाटतं ह्या वर्षातला कदाचित सर्वात मोठा व्हिडिओ पण असेल आणि शेवटचा व्हिडिओ पण. 2025 तुम्ही सर्वांनी खूप प्रेम दिलं. खूप सारे व्हिडिओज आपले व्हायरल पण गेले आणि तुम्हाला फार आवडले. तुम्ही खूप साऱ्या कॉमेंट्स केल्या. पुढचं वर्ष पण तितकंच खास स्पेशल असणार आहे. तुमचं सर्वांचं प्रेम असंच असू द्या. आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, पण 2026 मध्ये. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.